नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हंगाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. तसंच माणूस पाहिजे ना. पाणीला 9 किलोमीटर आलो ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना. अरे घबराइए मत. सॉरी. काश मैं महंगी टिकिया ले पाती. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. तुम्ही आता जे गावागावांमध्ये तर समजा तुम्ही याच्यावर फिरताय, तर याविषयी तुम्हाला गावाच्या मूलभूत सुविधाचा तुम्हाला अभाव झालेला असत, याविषयी तुमचा आपला काय विचार? मी आपल्याला सर्वांना सांगेल, अंधारी जिल्हा परिषद गटामधून येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढण्याची अत्यंत परिपूर्ण मी तयारी करत आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल, 2014 ते 2017 पर्यंत माझी पत्नी सौभाग्यवती लता दादाराव वानखेडे या सिल्लोड पंचायत समितीच्या सभापती असताना मी जवळजवळ सिल्लोड तालुक्यामध्ये MREJच्या माध्यमातून 46 विहिरी देण्याचं काम केलं. अनेक MREJs मध्ये रस्ते केले आणि त्यातल्या त्यात जर सांगायचं झालं, अंधारीसारख्या 20,000 लोकसंख्येच्या गावामध्ये जे आमचं फेब्रुवारी मार्चमध्ये पाणी टंचाई निर्माण व्हायची, त्या ठिकाणी 9 किलोमीटर नदीचं पाणी अडवून टँकरमुक्त गाव करण्याचं पहिलं मी काम जर कोणतं केलं असेल ते अंधारीचं मी काम केलेलं आहे. त्या ठिकाणी नंतर पळशी असेल, केरळा असेल, लोणाडी असेल, या ठिकाणी जो लाभार्थी माझ्याकडे आला त्यांचं परिपूर्ण समाधानकारक, मग घरकुलाचं काम असो, विहिरीचं काम असो, पत्राचं काम असो, शेळ्यांचं काम असो, गाई म्हशीचं काम असो, गाईच्या गोट्याचं काम असो. कोणाला जर आठवत असेल, पंचायत समितीच्या काळामध्ये मी ज्या माझी पत्नी सभापती झाल्यानंतर 8 दिवसामध्ये मी आढावा घेतला अधिकाऱ्याचा. SC आणि STचा 10 वर्षापासून पत्राचा, नागराचा आणि शेळ्याचा जो कोटा स्टॉक पडून होता, तो मी 4 दिवसामध्ये सर्व तालुक्यात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, जे लाभार्थी असतील त्यांनी फायली दाखल करा. त्या ठिकाणी मी कमीत कमी 5,000 पत्र, ताडपत्र्या, नागर, वखर जेवढे गोडाऊन भरलेले होते 10 वर्षाचे, ते मी 4 दिवसात खाली केले आणि लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. मला या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस ज्या पद्धतीने लोकांनी, मी अपक्ष असताना मला मतदान केलं आणि मी जनतेची मानितबारी सेवा केली. मी आज बघतोय माझ्याकडे सत्ता नसल्यानंतर एकही मतदारसंघामध्ये रस्ता चांगला नाही आहे. शेतकऱ्याला चालता येत नाही, एक गाडी सुरळीत चालत नाही. प्रत्येक ठिकाणी शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्याला वीज वेळेवर मिळत नाही. या सर्व प्रश्नाचं निसरण करण्यासाठी, सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी माझी पत्नी सौभाग्यवती लता दादाराव वानखेडे या गटातून त्या निवडणूक लढणार आहेत. आणि मी ही चाचपणी, प्रथम स्वरूपाची चर्चा मी आज गेवराई सेमी गावाचं अभिनंदन करेल. त्या गेवराई सेमी सारख्या सर्व वडीलधाऱ्या मंडळीनं मला शब्द दिला आणि सांगितलं का आपल्यासारखा एक काम करणारा होतकरू माणूस, आम्ही सर्व आपल्या पाठीशी 100% खंबीरपणे उभे राहू, असं मला यांनी अभिवचन दिलेलं आहे. आणि मी आज गेवराई सेमीचं दर्शन घेऊन भगवान गडाला, पवित्र गडाला स्मरण समोर ठेवून मी आज प्रचाराची सुरुवात या ठिकाणाहून केलेली आहे. आणि माझा निश्चय हा 100% गेवराई सेमीच्या सर्व वडीलधाऱ्या माणसाच्या आशीर्वादानं हा 100% होणार आहे, असं मी आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.